भाकरी करताना ती वातड होते, हवी तशी फुगत नाही, थापत असताना तिला भरपूर चिरा जातात, भेगा पडतात, दिवसभर ठेवली तरी मऊ लुसलुशीत तर राहत नाही. अशा सगळ्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्त खरपूस टुमटुमीत फुगलेली भाकरी आपण करतोय. पण इथे बॉक्स आहे आणि या बॉक्स खाली आपलं येणारं नवीन प्रॉडक्ट आहे. प्रीमियम आहे, दणदणीत आहे, दणदणीत वजनाचं आहे, उत्तम दर्जाचं आहे. काय असेल या बॉक्सच्या खाली कमेंट करून कळवा. 5 लकी विनर काढणार आहोत आणि या 5 लकी विनरला मस्त असं स्पेशल गिफ्टही पाठवणार आहोत. हे लॉन्च होणार आहे येत्या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता आणि त्याच लाईव्हमध्ये प्रॉडक्ट काय असणार आहे तेही रिव्हील करणार आहे. चला पटापट गेस करा की. ज्वारीची भाकरी करत असताना सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं पीठ ताजं ताजं हवं. जर शिळं पीठ असेल तर ते विरी जातं आणि मग भाकरीची चवही बदलते आणि ती नीट थापली जात नाही. पण जुनं पीठ असेल तर चमचाभर त्यातमध्ये तांदूळाचं पीठ मिसळा, त्याला चिकटपणा येईल, भाकरी होईल. पण शक्यतो ताजं पीठ दळून आणा आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये ते संपवा. दुसरी टिप, पीठ दळताना खूप रवाळ नका ठेवू. खूप रवाळ ठेवलं तरी भाकऱ्या हव्या तशा होत नाही. त्यामुळे हलकंसं म्हणजे आपलं गव्हाचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं रवाळ, पण खूप भुसभुशीत नको. आता तिसरी गोष्ट, ताजं पीठ घ्यायचं आणि भाकरी करताना जितक्या भाकरी करायच्यात ना, सगळं असं कणकेचा गोळा मळतो ना तसं मळून नाही ठेवायचं. जितकी भाकरी तुम्हाला थापायची तितकंच पीठ आधी काढून घ्यायचं. सो हे ज्वारीचं पीठ, यामध्ये थोडंसं मीठ मिसळून घ्यायचं आणि यामध्ये थोडं पाणी घाला. खूप नका घालू, थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं. आता ज्वारीची भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल, हे पीठ आहे ना थापण्यापूर्वी असं मळून घ्यायचं. हे बघा, हे असं जितकं छान मळाल तितकी भाकरी आपली. एकतर काय होतं ना, यामध्ये ग्लुटन नसतं, थोडा चिकटपणा यायला मदत होते. त्यामुळे हे असं मळून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा हात लावून मळायचं, म्हणजे पाणी पण छान चिरतं आणि पीठही मऊ होतं. आता भाकरी थापण्यापूर्वी एकदा पीठ चेक करा. थोडंसं मऊ हवं पीठ, खूप घट्ट नका करू, नाहीतर ते थापत असताना ना चीर पडते. त्यामुळे भाकरीचं पीठ हलकं, जसं आपण चपाती करतो, चपातीची कणिक असते तसं अलवार मऊ असावं. हे बघा, खूप कडक पीठ नका ठेवू. हे बघा, हलकंसं मऊ आहे. आणि वाटलं की थोडं आणखी मऊ करायचं तर असं पाणी टाकायचं नाही, पाण्याचा हात लावून मऊ करायचं. पीठ मळताना पुरेसं पाणी त्यामध्ये असेल ना तर भाकरीमध्ये हलकासा पाण्याचा अंश राहतो आणि मग ती वातड नाही होत. दिवसभर जरी ठेवली तरी अशी मऊ राहते. त्यामुळे हे पीठ जसं मी सांगते पुन्हा हलकंसं मऊच करा किंवा पातळ करा हलकंसं. माझ्यासाठी हे परफेक्ट आहे. आता हातामध्ये हलकं थापून घेते, पण खूप अंगठीचे ठसे पडत आहेत, सो अंगठ्या काढते. मजा नाही येत ठसे आले भाकरीवर की. काढून ठेवते. काय माहीत मला काय यावेळेस मूड आलाय, मी खूप अंगठ्या घातल्यात. हे बघा, अशी थोडीशी हातावर थापायची, थोडी कड आहे ना ही अशी हातावरच एकसारखी करायची. आता परातीमध्ये सुकं पीठ भुरभुरायचं, म्हणजे भाकरी थापायला सोपं जातं. आणि भाकरी ठेवायची आणि थापायची. हे बघा, खालचं सुकं पीठ आत घ्यायचं. बघा, छान थापली जाते, कुठेच विरी पण जात नाहीये आणि कडही तुटत नाहीये. म्हणून बघा, आणि थापत असताना ना कड शक्यतो अशी एकसारखी करायची. चला, भाकरी छान अशी थापून झाली आणि जसं मी सांगितलं कड दाबात राहायची आणि भाकरी रोटेट करायची, म्हणजे कड पण एकसारखी होते आणि मध्यभागातून पण भाकरी छान थापली जाते. हे बघा भाकरी थापून झाली आहे. ही आतल्या गॅसवरच मी भाजणार आहे, कारण बाहेरचं जे आहे ना हॉप त्याला हवे तशी ज्योत मिळत नाही. आता मी पातळ करते, आमच्याकडे पातळ आवडतात, पण तुम्हाला हलकीशी जाड ठेवायची असेल तर जाड ठेवू शकता. आता ही अशी छान झाली की पीठ लावलेली बाजू आहे ना ती तव्याच्या वर आली पाहिजे आणि खाली ही बाजू अलगद उचलायची आणि
तव्याच्या मधोमध ही घालायची. एक 10 सेकंदाचा वेळ द्या आणि मग लगोलग यावर असं पाणी लावून घ्यायचं. आता हे पाणी लावून झालं की अगदी 10 सेकंदाचा स्टँडिंग टाइम द्यायचा. पूर्ण हे सुकवून घेऊ नका, ड्राय तर अजिबात करू नका. हलकंसं ओलसर वाटेल तेव्हा उलटणं न घेता शक्य असेल तर अलगद हातानेच ही भाकरी उलटवायची. हे बघा, अगदी अलगद हाताने उलटवायची. वाह, काय खरपूस भाजली गेली. आता ही ओलसर बाजू आहे, ही देखील मोठ्या आचेवर एकसारखी खरपूस भाजून घ्यायची. अजिबात तिला काही करू नका. भाजत असताना हलकीशी ओलसर असते, त्यामुळे ती चिकटायची शक्यता असते. त्यामुळे निगुतीने ती सगळ्या बाजूने भाजून घेऊ दे. हे बघा, खालच्या बाजूने अशी खरपूस भाजून झाली की उलटवायची. उलटवली की हे बघा छान फुगते ही. वा 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 वा, क्या बात आहे. मोठ्या आचेवर ठेवा म्हणजे ही अशी मस्त एकसारखी टुम्म फुगते बघा. वाह, बहारदार, क्या बात आहे. चला, आता ही करपवायला नको, त्यामुळे ही लगोलग गरम गरम भाकरी, हे बघा खरपूस भाजलेली भाकरी जाडीवर अशी काढायची. क्या बात आहे बघा. खरपूस भाजलेल्या आणि दिवसभर जरी ठेवल्या तरी मऊ राहणाऱ्या अशा भाकऱ्या आपल्या तयार आहेत. आता भाकरी झाली की शक्यतो एखादा कापडामध्ये किंवा सुती कापडात किंवा किमान टिश्यू पेपर लावून ठेवा. म्हणजे काय होतं, वातड का होतात, बाहेरच्या हवेशी जास्त वेळ संपर्कात आल्या की त्या वातड व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे डब्यामध्ये पण नेताना एक कापड करा, रुमाल करा एव्हरीडे वापरासाठी, किंवा आजकाल पेपर येतात ते वापरा. पण ती अशी छान रॅप करून ठेवा, गुंडाळून ठेवा. बाहेरच्या हवेचा संपर्क नाही आला तर भाकरी दिवसभर जरी ठेवली तरी अशीच अलवार आणि मऊ राहते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.